हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 22वा ड ड व ग आई आणि दोन मात्रा. चला तर सुंदर असं इथं पाठ देण्यात आलेला आहे. या पाठात आपण व्यंजन, स्वर आणि स्वरचिन्हांची इथे ओळख करून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. चित्रे बघ, ऐक व म्हण म्हणलेलं आहे. तर चित्र देण्यात आलेलं आहे. पहा, दरवाजाचं चित्र देण्यात आलेलं आहे. दरवाजा हा जो शब्द आहे हा द या व्यंजनापासून तयार झालेला आहे. तर द वरून दप्तर येऊ शकेल, द वरून दगड सुद्धा येऊ शकेल. तर पुढच्या चित्रात आपल्याला डमरू दाखवण्यात आलेला आहे. डमरू हा जो शब्द आहे ड या व्यंजनापासून तयार झालेला आहे. तर ड पासून डब्बा सुद्धा येईल आणि ड पासून डोंगर सुद्धा येऊ शकेल. तर पुढील चित्रात आपल्याला येथे वड दाखवण्यात आलेला आहे. काय दाखवण्यात आलेला आहे? वड. तर वड हा जो शब्द आहे व या व्यंजनापासून तयार झालेला आहे. तर व पासून वजन सुद्धा येऊ शकेल आणि व पासून वर्तुळ सुद्धा येऊ शकेल. पुढील चित्रात आपल्याला गवत दाखवण्यात आलेला आहे. तर गवत हा शब्द ग या व्यंजनापासून तयार झालेला आहे. तर ग पासून आपण गणपती सुद्धा म्हणू शकतो आणि ग पासून गाडी सुद्धा येथे म्हणू शकतो. तर कृती देण्यात आलेली आहे. पहा, चला तर पाहून घेऊया. शब्दातील द, ड व ग अक्षरे पहा आणि गोलातील अक्षरांना जोडा. अशा प्रकारे एक एक्झाम्पल येथे सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे. दप्तर जो आहे तो दप्तरचा पहिला जो अक्षर आहे द, तर इथं द ला काय करायचं आहे? जोडून घ्यायचं आहे. डाळिंब मधला जो फर्स्ट किंवा पहिला जो अक्षर आहे तो ड पासून तयार झालेला आहे. तर ड ने इथे जोडून घेऊया. व पासून येणार कासव. व पासून काय येणार आहे? कासव. तर कासवला काय करून घेऊया? या व व्यंजनापासून जोडून घेऊया. तसंच बाग हा ग या व्यंजनापासून तयार झालेला आहे. तर इथं बागला जोडून घेऊया. तर पुढे आपल्याला व्यंजन देण्यात आलेले आहे. तर ते व्यंजन ची अनुकृती इथे करायची आहे. कसं लिहायचं आहे तर समजून घ्यायचं आहे, गिरवायचं आहे, लिहित लिहित म्हणायचं आहे. कृती देण्यात आलेली आहे. पहा, आई आवाज ऐक, आई अक्षर पहा, आई अक्षराला गोल कर. तर आई हा स्वर आहे, स्वर अक्षर आहे. तर आई या स्वर अक्षरापासून वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. पहा, आईवरून ऐक येऊ शकतं, आईवरून आयरन सुद्धा येथे येऊ शकतं. तर येथे आईपासून स्वरचिन्ह तयार होणार आहे. आईपासून काय होणार आहे? तर स्वरचिन्ह तयार होणार आहे. तर हा स्वरचिन्ह जेव्हा आपण व्यंजनाला लावतो तर तो कशात रूपांतर होईल येथे आपण पाहून घेऊया. क या व्यंजनाला दोन मात्रे लावण्यात आलेला आहे. दोन मात्रा हा स्वरचिन्ह आहे. तर क ला जसं दोन मात्रे बसले तर तो झाला कै. कै वरून आला कैरी, कै वरून आला कैरी. तर अशा प्रकारे येथे आपण स्वर आणि स्वरचिन्ह येथे पाहून घेतलो. कृती देण्यात आलेली आहे. पहा, गिरव, लिही व म्हण. आई देण्यात आलेला आहे. आई हा स्वर देण्यात आलेला आहे. तर ती कसं गिरवायचं आहे इथं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला ट्रेस करायचं आहे किंवा गिरवायचं आहे, म्हणत म्हणत लिहायचं आहे, जेणेकरून मुलाने इथे स्वर अक्षरांची ओळख होणे गरजेचं आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे. पहा, दोन मात्रे जोडून लिही व वाच. जसे की एक्झाम्पल देण्यात आलेला आहे, नमुना सोडून दाखवण्यात आलेला आहे. क ला दोन मात्रे बसले तो झाला कै. तशाच प्रकारे म ला बसला तर तो झाला मै. ल ला दोन मात्रे लै. घ ला दोन मात्रे घै. र ला दोन मात्रे रै. ब ला दोन मात्रे बै. न ला दोन मात्रे नै. स ला दोन मात्रे सै. प ला दोन मात्रे पै. त ला दोन मात्रे तै. च ला दोन मात्रे चै. ळ ला दोन मात्रे ळै. ह ला दोन मात्रे है. झ ला दोन मात्रे झै. द ला दोन मात्रे दै. ड ला दोन मात्रे दै. व ला दोन मात्रे वै. ग ला दोन मात्रे गै. तर अशा प्रकारे हे दोन मात्रांचे स्वरचिन्ह इथे जोडून आपण
याला येथे लिहून आणि वाचून घेऊ शकतो. तर पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. चित्र बघ, चित्रात दाखवल्याप्रमाणे 2 मात्रे अक्षर दाखव व रेघेने जोड. जेथे जेथे 2 मात्रे आहेत, ज्या ज्या अक्षरांना दोन मात्रे आहेत, त्या 2 मात्र्यांच्या अक्षरांना इथे आपल्याला काय करायचं आहे, जोडायचं आहे. एक कृती करून दाखवण्यात आलेली आहे पहा. बैल देण्यात आलेला आहे आणि कैरी देण्यात आलेला आहे. बैल मधला जो बै आहे आणि कैरी मधला जो कै आहे, त्यांना काय करण्यात आलेलं आहे, तर रेघेने जोडण्यात आलेला आहे. त्याच प्रकारे कै आणि सैनिक मधला सै यांना काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. तसंच सैनिक मधला सै आणि सदैव मधला दै याला काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. सूचना देण्यात आलेली आहे पहा. आई या ध्वनीची तर मुलांना ओळख करून द्यायची आहे, लेखनाचा सराव करून घ्यायचा आहे आणि आई या स्वरचिन्हांचा इथे परिचय करून द्यायचा आहे. अक्षरांना स्वरचिन्ह जोडून त्यांचा सराव करून घ्यायचा आहे आणि परिचित अक्षरांचे, ओळखीच्या अक्षरांचे आणि शब्दांची ते श्रुत आणि लेखन सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. 2 मात्रे या स्वरचिन्हांचा वापर करून येथे आपल्याला काही वाक्य देण्यात आलेले आहे. तर ते वाक्य मुलांकडून वाचून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलं येथे वाचण्याचा सराव करून घेऊ शकतील. ऐक व म्हण. तर चित्रात आजोबा आणि त्यांचा नातू काय करत आहेत, झाडाखाली बसलेले आहेत आणि काय करत आहेत, पेरू खात आहेत. चला तर काय देण्यात आलेलं आहे पहा, वाक्यांमध्ये पाहून घेऊया. कैलास बागेत चल, झाडे लावू, सावलीत बसू, पेरू कापू, आराम करू. तर असे हे जे 2 मात्रेवाले स्वरचिन्हवाले जे वाक्य आहेत, मुलांकडून काय करून घ्यायचे आहेत, वाचून घ्यायचं आहे. वाचनाचा सराव येथे मुलांकडून करून घ्यायचा आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. गोलातील अक्षरे बघ, दिलेल्या चित्रांसाठी शब्द तयार कर व लिह. तर गोलात काही अक्षरे देण्यात आलेली आहे, तर आजूबाजूला काही चित्र देण्यात आलेले आहे. तर त्या चित्रांसाठी इथं शब्द तयार करून घ्यायचा आहे आणि त्यांच्या खाली लिहायचा आहे. एक कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे पहा. गुलाबाचं चित्र देण्यात आलेलं आहे, तर गोलातीलच अक्षर वापरून येथे काय करण्यात आलेला आहे, गुलाब हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. तर खाली आपल्याला मगरीचं चित्र देण्यात आलेलं आहे, मगर देण्यात आलेला आहे. तर गोलाकारात मगर हा शब्द तयार करण्यासाठी अक्षर आहेत का, आपण पाहून घेऊया. म ग र. तर येथे मगर हा शब्द तयार होऊ शकेल, तर येथे आपण मगर लिहून घेऊया. त्यानंतर पुढील चित्रात आपल्याला येथे रुमाल दाखवण्यात आलेला आहे, तर रुमाल या शब्दासाठी अक्षर आहेत का, इथे आपण पाहून घेऊया. रु मा ल. त्यानंतर पेरू दाखवण्यात आलेला आहे, पेरू साठी सुद्धा आहेत का पाहून घेऊया. पे रु. तर पेरू लिहून घेऊया. पुढील चित्रात आपल्याला केळी दाखवण्यात आलेला आहे, केळी आहे का पाहून घेऊया. शब्द लिहिण्यासाठी अक्षर आहेत का पाहून घेऊया. केळी. तर केळी लिहून घेऊया. आणि शेवटच्या चित्रात आपल्याला काय दाखवण्यात आलेलं आहे, तर बाग दाखवण्यात आलेला आहे. तर बाग हा शब्द तयार करण्यासाठी अक्षरे आहेत का पाहून घेऊया. बा ग. तर अशा प्रकारे गोलातील अक्षरे वापरून येथे आपण चित्रांसाठी शब्द तयार करू शकतो. तर सूचना देण्यात आलेली आहे पहा. साधे शब्द तयार करण्यासाठी अक्षरध्वनी सूचना देण्यात आलेली आहे पहा. साधे शब्द तयार करण्यासाठी अक्षरध्वनी जोडून शब्द तयार करण्याचा सराव येथे करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 22वा द, ड, व, ग, आई व 2 मात्रा स्वरचिन्ह हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.